ज्यांची मॅच चालू आहे तेच प्लेयर फक्त या मंडपात बसतील, बाकीचे लोक सर्व वरती बसतील. कृपया विनंती आहे आपण खुर्च्या खाली कराव्या. ज्यांची मॅच आहे चालू तेच लोक फक्त खुर्च्यावरती बसतील. कृपया विनंती आहे सर्वांना. नागपूरची दुसरी टीम बसलेली आहे, त्यांना विनंती आहे की त्यांनी बाहेर यावं, वरती बसावं. वरती पेंडॉल टाकलेले आहे. इकडचा पेंडॉल पण एक खाली आहे, इकडे पण बसू शकता, पण वरतून बघितलं तर आनंद चांगला येईल. कृपया वरती बसावं विनंती आहे सर्वांना. ज्यांची मॅच आहे त्यांनाच बसू द्यावं पेंडॉलमध्ये, खुर्चीवरती. कृपया विनंती आहे सर्वांना. सहा ओव्हरचा हा सामना असणार आहे. 2 ओव्हरचा पॉवर प्ले आणि आल्या पहिल्याच बॉलवरती इथे गणेश देशमुख जे आहेत ते स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील आपल्याला. गणेश दुबे आहेत. कृपया विनंती आहे ज्यांची मॅच चालू आहे त्यांनीच खुर्च्यावरती इथे मंडपात बसा. बाकीचे मंडळी सर्व वरती बसतील. कृपया विनंती आहे, इथून गेटच्या बाहेर गेले की इथूनच वरती जायला जागा आहे मंडपामध्ये. प्लीज लगे प्लीज. कृपया ज्यांची मॅच आहे त्यांनीच इथं बसा प्लीज लगे. एक पेंडल तो खाली आहे तिकडे, तो तिथं पण जाऊ शकता ना बसायला. एक एक कोणती पण टीम एक तिकडनं बसा, एक इकडनं बसा. तो पेंडॉल पण खाली आहे बघा. खुर्च्या खाली पडलेल्या आहेत. प्रेक्षक आपणा सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातून कान्याकोपऱ्यातून एकूण 32 संघांचा समावेश या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अकोटपाचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय लीडिंग एज आणि इथे प्रांजल बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन. विकेट आली आहे. ज्या फलंदाजाने बॅक टू बॅक 2 बॉल 2 चौकार लगावले त्यालाच आपल्या जाळ्यात इथे सागर फसवत असताना सागर मस्केच्या खात्यामध्ये आजच्या दिवसातली पहिली विकेट पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी आता मदन डहाके पाहायला मिळतील आपल्याला. बुलढाणा ॲग्रो स्पार्टनच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं नियोजन आयोजन त्यामध्ये सन्मान्य आमचे बुलढाणा ॲग्रो असोसिएशन, त्याचबरोबर बुलढाणा ॲग्रो डीलर्स अँड डिस्ट्रीब्युटर बुलढाणा याच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेची ज्या पद्धतीने आयोजन आपण पाहतो आहोत, खरं तर कौतुक करावं लागेल. दिमागदार पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन, सूक्ष्म गोष्टीवरती या ठिकाणी अगदी लक्ष केंद्रित करून सामन्यांना पुरेपूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. वाईटचा इशारा या दरम्यान पाहायला मिळेल. एक्स्ट्रा धाव जोडली जाईल धावफलकावरती. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते आहे 10 धावेंवरती. सागर म्हस्के बॉलिंगसाठी आल्याने पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर गणेश बॅटिंगसाठी होते. 2 बॉल 2 चौकार लगावले. त्यानंतर मात्र त्यांची विकेटही आली आहे. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना याही बॉलवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शॉट बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये थोडीशी मिसफिल्ड झाली आहे, परंतु मात्र एक मात्र धाव सोडली जाईल. 2 बॉल बाकी असणारे पहिल्या ओव्हरचे धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर 11 धावेंवर जाऊन पोहोचते आहे. सामना खेळता ठेवायचा, सामना फास्ट आपल्याला घ्यायचा आहे, त्यामुळे तुम्हाला 25 मिनिटांचा वेळ आहे. पुन्हा एक वेळ वाईटचा इशारा. ते ज्या ठिकाणी ते खेळाडू फिरता आहेत मैदानाच्या आतमध्ये, सर तिकडे कुठे जाता तुम्ही? अकोला वॉरियर्स सर बाहेर या, लगेच इकडे या.
पुन्हा एक वेळ वाईटचा इशारा या दरम्यान पाहायला मिळेल. वाईट अरे बॉल. मॅच ग्राउंड वरती फिरू नये कृपया, ग्राउंड वरती फिरू नये मंडळी. नागपूर मेट्रो ग्राउंड वरती फिरू नका. गेट बंद आहे, मागचा गेट बंद आहे. ते गेट बंद करण्यात आलेला आहे. इकडनंच जावं लागेल तुम्हाला बाहेर. चला सामना थांबलाय तुमच्यामुळं, बाहेर या. सामना खेळता ठेवायचा. पुन्हा एक वेळ इथे ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतील भागाला बॉल जाऊन आदळतोय, त्यामुळे या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव सोडली जाईल. धावसंख्या धाव फलकावरती 14 धावा. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हरचा 6 ओव्हरचा हा सामना असणार आहे. धावसंख्या धाव फलकावरती 14 धावा. पुन्हा एक वेळ आउटसाइड द ऑफ स्टंप, खूप जास्त बाहेर. आणखीन एक वाईट, आणखीन एक एक्स्ट्रा जोडला जाईल. या बुलढाणा शहरामध्ये, मातृतीर्थ बुलढाणा शहरामध्ये ऐतिहासिक मैदानावरती या संपूर्ण बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते आहे. फुलटॉस लेनचा बॉल, नो बॉल असणार आहे. नो बॉल आणि बॉल आउट ऑफ दी पार्क, अबो दी वेस्ट हाईट आहे तो षटकार. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 23 धावा, 1 गडीबाण. टीम वॉशिम, स्पार्टन 11 वॉशिम. तर नक्कीच जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी दिमागदार पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते आहे. कौतुक करावं लागेल आमच्या पूर्ण बुलढाणा ॲग्रो स्पार्टनचं संपूर्ण टीम. या ठिकाणी जर पाहिलं तर मेहनत करते आहे. आणि त्याचबरोबर प्रसाद फदाड यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. अकोटाबाचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पुल केला, इकडे बॉल जातोय फाईन लेग बॉर्डर लाईन कडे. ट्रॅव्हल करत असताना फाईन लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे एक ठपा इनटू द रोप, चौकार. या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 27 धाव्यांवरती 27. पुन्हा एक वेळ अकोटप्याचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, होता, परंतु हा बॉल जर पाहिला तर सरळ वेध घेतोय शरीराचा, त्यामुळे डॉट बॉल असणार आहे. 1 फॉर दी ओव्हर नाहीये. ओके. पुन्हा एक वेळ जागा बनवली, जागा बनवत खेळला आहे. इम्प्रूव्हमेंट केली या फटक्यामध्ये स्वतःमध्ये आणि बॉल खेळून गेलाय स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या पलीकडे. वेगाने ट्रॅव्हल करत असताना आणखीन एक चौकार. या 4 धावेने धावसंख्या धाव फलकावरती 31 धावा, 31. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकलाय टीम चंद्रपूर संघाने आणि प्रथमतः बॉलिंग आमंत्रण बॅटिंगचं दिलं आणि काय बॅटिंग करते आहे टीम स्पार्टन 11 वाशिम. आणि हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मदन डहाके 6 बॉल 16 धाव्यांवरती खेळत असताना आणखीन एक वेळ खेचलाय, लपेटलाय आणि हा बॉल मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे फेकून दिलाय. आणखीन एक चौकार. आतापर्यंत मागच्या 4 बॉल मध्ये 3 चौकार लगावले मदन डहाकेने. संघाचा एक विस्फोटक बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्पार्टन 11 वाशिम संघाकडून बॅटिंग करत असताना काय बॅटिंग करतोय मदन डहाके. मागच्या 4 बॉल मध्ये 3 चौकार लगावतोय. आतापर्यंत 12 धावा खेचतात आपल्या बॅट मधून.
ओ हो कव्हर्स मध्ये लाजवाब फटका आणि बॉल जातोय कव्हर बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. मागच्या 5 बॉल मध्ये 4 चौकार लगावले मदन डहाकेने. शेवटचा बॉल या पॉवर प्लेचा धावसंख्या अगदी वेगाने जाऊन पोहोचते आहे 39 धावेंवरती. शेवटच्या बॉलवरती सन्मानाने खेळून काढण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु या बॉलवरती जर पाहिलं तर या डॉट बॉलने ओव्हरची होईल समाप्ती. 2 ओव्हरचा पॉवर प्ले समाप्त. 39 धावा, 1 गडी बाद. टीम स्पार्टन 11 वाशिम. जर मदन ढहाके यांनी सिक्सर लगावला तर भगवती वाशिम यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक. तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे. आपण बॉलिंग ऍक्शन या ठिकाणी चेक करायची आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे. ऑन फील्ड पंचाने 1 रुपये आपण बॉलिंग ऍक्शन चेक करायची आहे. इट्स नो बॉल, नो बॉल. तर नो बॉल असणार आहे आणि गोलंदाज बॅन असेल. चला नवीन गोलंदाजाने लवकर दाखल व्हायचंय. चला लवकर आपण बॉलिंग ट्रॅकवरती लवकर या. येणारा बॉल फ्री हिट असणार आहे आणि बॉलिंगसाठी नवीन गोलंदाज. बॉलिंगसाठी महेश मंचलवार पाहायला मिळतील आपल्याला. फ्री हिटची संधी होती आणि फ्री हिट बॉलवरती. तरी ते बाईचा इशारा पंचांचा पाहायला मिळतोय. 4 धावा जोडल्या जातील बाईच्या रूपात. प्रेक्षक आपणा सर्वांचं स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावरती 46-46. बॉल पाठवायचा आहे. बॉल पाठवा. चला बॉल पाठवायचा आहे. एक बॉल पाठवा. आपण कमिटी बॉल पाठवा. मॅनेजमेंट कमिटी बॉल पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. रोल बॉल पाठवा.
या दरम्यान डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता सुद्धा थोडासा पायावर टाकलेला बॉल अपील झाली आहे, परंतु इथे बघूयात पंचांचा इशारा लेग बाईटचा पाहायला मिळतोय. लेग बाईटच्या स्वरूपात धाव सोडली जाईल. धावसंख्या एका धावेने पुढे सरसावेल 47 धावांवरती. तिसरा ओव्हर प्रगतीपथाला. बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत महेश, आणि मदनची चांगली बॅटिंग राहिली आहे. बघा आतापर्यंत मदन यांचा खेळ खरं तर संघासाठी एक जबाबदारीचा राहिलाय. आता सुद्धा दुसऱ्या धावेचा कॉल, रनआउटची संधी आहे, परंतु इथे रन कंप्लीट होईल. मागच्या 10 बॉलमध्ये 26 धावेंची खेळी मदन डहाके यांची पाहायला मिळते आहे. खरं तर पॉवर प्लेमध्ये मदन डहाके यांची बॅटिंग खरं तर बघण्यासारखी होती. ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली आहे, वारंवार जर पाहिलं तर मागच्या त्या पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांनी 5 चौकार लगावले. अगदी पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर 39 धावसंख्या धाव फलकावरती होती, आणि आतापर्यंत जर पाहिली तर अप्रतिम बॉलिंग झाली आहे. महेश यांची चांगला कमबॅक करून देत असताना या ओव्हरमध्ये आपल्या संघासाठी 49 धावा. फुलटॉस बॉल आहे, खराब चेंडू, आणि फुल टोल वसूल षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. बॉल जातोय या शेवटच्या बॉलवरती, आउट ऑफ दी पार्क. 6 धावेने ओव्हरची होती आहे समाप्ती. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 55 धावा. एक गडी बाद टीम स्पार्टन 11 वाशिम. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉप जीन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा. फुलटॉस बॉल आहे, फिल्डर आहेत तिथे, कॅच होऊ शकला असता. विथ द प्लॅनिंग बॉलिंग झाली होती, परंतु मात्र फिल्डरने केली आहे चुकी, आणि बॉल एक टप्पा उसळी खात जातोय. बडूलाईनच्या पलीकडे हा चौकार. पुन्हा एक वेळ इथे जर पाहिलं तर कव्हर्स मध्ये फटका खेळून काढलाय. या अगोदरचा फटका जर पाहिला तर डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढला आणि एक धाव प्राप्त केली आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक गेले, बॉल हवेत आहे, फिल्डर पोहोचतायत बॉल पर्यंत आणि बॉलला परत करतील. तोपर्यंत 2 धावा सहजतेने जोडल्याही जातील या बॉलवरती. 2 धावा येत आहेत या बॉलवर. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या 62-62. चौथा ओव्हर प्रगतीपथाला. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर अगदी तोला मोलाचं सहकार्य आम्हाला अनेक आमच्या जिल्ह्यातील विक्रेत्यांचं राहिलंय. खराब चेंडू, खराब बॉल, बीबर पाहायला मिळेल. अबो दी वेस्ट हाईट, त्यामुळे पंचांनी या बॉलला नो बॉल घोषित केलाय. येणारा बॉल फ्री हिट असेल. फ्री हिटची संधी, फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉल साठी जर पाहिलं तर मदन स्ट्रायकिंग एंडला होते आणि फ्री हिट वरती मात्र 1 धाव जोडली जाईल. फटका खेळायचा होता इकडे मदन डहाके यांना मोठा, परंतु मात्र थोडेसे लेटच झाल्यात. लिडिंग एज झाला आणि 1 मात्र धाव जोडली जाईल. 64 धावा 64. पुन्हा एक वेळ खराब बॉल, दिशा भटकले,
दिशा से भटकेंगे तो पडेंगे फटके. आणखीन एक चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे गणेश इंगोले यांच्या बॅटमधून. खराब चेंडू, वारंवार फुलटॉस लेनची बॉलिंग. आणखीन एक वेळ या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 69 धावा 69. एक गडी बाद टीम स्पार्टन 11 वाशिम. 12 बॉलचा खेळ आणखी शेष आहेत या पहिल्या डावातला. बघूयात पुढच्या 12 बॉल मध्ये किती धावा येतील. चला लवकर आपण फील्ड लवकरात लवकर बॉलिंग चेंजेस करायचे आहेत. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती महेशचं स्वागत केलं गेलंय. गणेशच्या बॅटमधून हा आसमानी टोला बॉल जातोय अगदी स्टेडियमच्या बाहेर. षटकार. हॅलो. ओ काका तो बॉल फेका. तिथे जे प्रेक्षक बसले आहेत त्यांना विनंती बॉल फेकायचा. नवीन बॉल द्या. ओके ओके बसून जायचं तुम्ही तिकडे बसून जा. पुन्हा एक वेळ जागा बनवली. इकडे फिल्डर आहेत या बॉलसाठी. फिल्डिंग चांगली केली आहे. बॉल वेगाने होता तेवढ्याच वेगाने परत सुद्धा केलाय फिल्डरने. त्यामुळे या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव सोडली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 76 धावा 76. 5वा ओव्हर प्रगती पथाला. हाई बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली चुकी करताय तिकडे. कॅच होऊ शकला असता. दुसऱ्या धावेत चाकवल्याने 2 धावा सहजतेनेही जोडल्या जातील या बॉलवरती. पुन्हा एक वेळ जर पाहिलं तर मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा इथे सहजतेनेही जोडल्या जातील. आणखीन एक 2 धावा येत आहेत. 86 86 धावा. शेवटचा बॉल या 5व्या ओव्हरचा. आता फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत. पुन्हा एक वेळ मिस फील्ड आणि बॉल एक टप्पा उचली खास जातो वेगाने डीप कवकर बावडल्यांच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. डीजे
मिळतील आपल्याला बॉलिंगसाठी. शेवटचे 6 बॉल. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिलं तर पुन्हा एक वेळ बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली येत असताना आता इथे मात्र कॅच ड्रॉप झालाय. चुका होत आहेत टीम चंद्रपूर संघाकडून, वारंवार चुका होत आहेत. 18 बॉल 49 धावेंवरती मदन डहाके खेळत आहेत. एका मात्र धावेची गरज अर्धशतकासाठी त्यांना असेल. 18 बॉल 49 धावेची गेडी आतापर्यंत साकारली आहे. पुन्हा एक वेळ थोडासा पायात टाकलेला बॉल, समोर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु मात्र इथे बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा मात्र पाहायला मिळणार नाहीये. हा डॉट बॉल. 19 बॉल 49 धावेंवरती खेळत असताना मदन डहाके 91 धावा 91. आणि इकडे जर पाहिलं तर आता एका धावेच्या मदतीने अर्धशतक झळकावलं आहे मदन डहाकेने. बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग 2026 पहिला अर्धशतक झळकावलं आहे. 50 धावा बनवण्याचा विक्रम बनवला या मैदानावरती आजच्या पहिल्याच दिवसामध्ये मदन डहाकेने. चांगली बॅटिंग. एक वेळा टाळ्या झाल्या पाहिजे मदन डहाके यांच्या बॅटिंगसाठी. पुन्हा एक वेळ फुल टॉस लेनचा बॉल स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये डिस्पॅच केलाय. बॉल एक टप्पा उचली खात जातोय स्क्वेअर लेग बॉलरांच्या पलीकडे. आणखी एक चौकार. धावसंख्या धावफलकावरती 96 96 धावा. 2 बॉल बाकी. जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न. इकडे वाईटचा इशारा पंचांचा पाहायला मिळेल. वाईट बॉल असणार आहे. आणखीन एक धाव सोडली जाईल. 97 धावसंख्या धावफलकावरती होती आहे. चौकार आलाय म्हणजेच की या 4 धाव्यांच्या मदतीने 100 धावा पूर्ण झाल्या आहेत टीम स्पार्टन 11 वाशिम संघाच्या. हो इथे मात्र पुन्हा एक वेळ नो बॉल आणि बॉल बाउंड्री लाईन कडे ट्रॅव्हल करत असताना पाहायला मिळेल आपल्याला. नो बॉल +2 तिसरीचाही कॉल आहे. तिसरी पूर्ण करतील का? नो बॉल +2 धावा येत आहेत म्हणजेच की येणारा बॉल फ्री हिट. म्हणजेच की आता धावसंख्या धावफलकावरती 104 104 धावा. शेवटचा बॉल प्रीहिटची संधी. प्रीहिट बॉल वरती आडव्या बॅटने खेचलाय लपेटलाय आणि बॉल जातोय वाईडिश मिड विकेट बॉलरांच्या पलीकडे. आहे शेवटच्या बॉल वरती प्रहार. बॉल एक टप्पा इंटू थ्रो. चौकार. नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉप जीन.
ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉपक्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप डीआर. सोयाबीन पिकामध्ये अमरवेल व इतर तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप एनडी प्लस. मका आणि ऊस या पिकांमधील तण नियंत्रणासाठी वापरा अट्रॅक्लिअर. हे कोळपा, कुंजर, तांदूळजा यासारख्या रुंद पानाच्या व गवतवर्गीय तणांचा उगवण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर लगेच नष्ट करते. कांदा, लसूण आणि फळबागांमध्ये तणांच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ऑक्सिजन. हे एक निवडक तणनाशक असून पिकाला धक्का न लावता केवळ तणांचा नायनाट करते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, मिरची, द्राक्ष, आंबा आणि विविध भाजीपाला पिकांवर भुरी, तांबेरा, करपा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे पेरू. हे दुहेरी शक्ती असलेलं बुरशीनाशक आणि कोळीनाशक म्हणून काम करते. त्यामुळे पिकाला हिरवेपणा मिळतो आणि रोगांपासून पूर्ण संरक्षण मिळते. मिरची, द्राक्ष, कांदा, सोयाबीन, भाता आणि सर्व प्रकारच्या फळबागावर करपा, भुरी, तांबेरा आणि फळसर सारख्या गंभीर बुरशीजन्य रोगाचा मुळापासून नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ॲझोसाइटी प्लस. द्राक्ष, पपई, सफरचंद, मिरची, कांदा आणि विविध भाजीपाला पिकांवर करपा, शेंडेमर, मुळकूज, भुरी सारख्या रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे रिको. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर खेळत आहे क्रॉप आमिर. टेब्युकोनोझोल आणि कॅप्टॅनच्या शक्तिशाली मिश्रणाने तुमच्या पिकांना द्या संरक्षणाची हमी. मिरची, टोमॅटो आणि भातातील बुरशीजन्य रोगांचा नायनाट करून मिळवा भरघोस उत्पादन. क्रॉप वॉल्डा हे पिकांवरील शेंडे, करपा आणि मर यांसारख्या गंभीर बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करते. हे एक प्रतिजैविक बुरशीनाशक असून पिकाच्या संरक्षणासाठी अत्यंत सुरक्षित आणि गुणकारी आहे. प्रामुख्याने भात, सोयाबीन, कापूस, मिरची आणि विविध भाजीपाला पिकांवर वापरले जाते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. तुमच्या शेती व्यवसायात प्रगतीचं एक नवं पाऊल. नमस्कार समस्त रिटेलर्स बंधूंनो, आपल्या कृषी सेवा केंद्रासाठी लागणाऱ्या समस्त नामांकित कंपनीच्या औषधी तथा सर्व कृषी उत्पादने आता मिळतील एकाच ठिकाणी. महेश एंटरप्राइजेस घेऊन आलेले आहेत 35 पेक्षा जास्त नामांकित मल्टीनॅशनल कंपनीजचे प्रोडक्ट, तेही सर्वोत्तम दरात. आम्ही सज्ज आहोत तुमच्या सेवेसाठी, कारण आम्ही देतो रिटेलर्ससाठी बेस्ट ऑफर्स. तुमच्या व्यवसायाला साथ देणारी अनुभवी सेल्स टीम, तुमची ऑर्डर वेळेवर पोहोचण्यासाठी फास्ट ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस, बेस्ट सर्व्हिसची खात्री आणि दराची गॅरंटी म्हणजेच महेश एंटरप्राइजेस. तर मग वाट कसली बघताय? आजच खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन गती द्या. हॅलो, चला गेम ऑन. सामना सुरू करायचा आहे. बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील
राजेश. पहिलाच बॉल राजेशचा पडल्यानंतर आतमध्ये आला आहे. खांद्याचा पुरेपूर वापर. गुडलेतला पडल्यानंतर बॉलने काटा बदलला. बॉल आतमध्ये शिरला आणि सरळ वेध घेतोय. शरीराचा पायाचा वेध घेत असताना लेग बाईच्या स्वरूपात इथे खातं ओपन होते आहे टीम चंद्रपूर संघाचं. एका बाजूला जर पाहिलं तर किसान ॲग्रो चंद्रपूर संघ, स्पार्टन 11 वाशिम संघाने काय बॅटिंग केली आहे पहिल्या डावामध्ये. पुन्हा एक वेळ बॉल हवेत. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे त्यामुळे या बॉलवरती एक सिंगल मात्र धाव जोडली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. 2 धावा 2. म्हणजेच की जर पाहिलं तर एक मोठ्या लक्ष्याचा बाटला करत असताना पॉवर प्लेमध्ये तुम्हाला सुरुवात करावी लागेल. पॉवर प्लेमध्ये ज्या वेळेला 2 पॉवर प्लेचे 12 चेंडू मिळतात ना, तर नक्कीच फलंदाजांसाठी संधी असते धावा गोळा करण्याची. याच पद्धतीने समोर खेळलाय. प्रॉपर टायमिंग इथे आहे. फिल्डर मॅडी मदन प्रयत्न करत आहेत. आजच्या दिवसामध्ये काय बॅटिंग केली आहे मदन डहाकेने. अक्षरशः जर पाहिलं तर धावा इथे उडवलाय. बॉल हवेत. मदन डहाके बॉलच्या खाली आणि चुकी झाली आहे. कॅच ड्रॉप होत असताना कॅच ड्रॉप झालाय. कॅच होऊ शकला असता परंतु मात्र इथे कॅच ड्रॉपही झालाय. अलॉंग द कार्पेट ऑन साईडला लॉंग ऑनला फिल्डर आहेत. पुन्हा एक वेळ मिसफिल्ड. दोन्ही फिल्डरने मिसफिल्ड केली आहे इकडे. तोपर्यंत मात्र 2 धावा पाहायला मिळतील आपल्याला या बॉलवरती. धावसंख्या धाव फलकावरती 8 धावा. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा आणि ओव्हर समाप्त. माफी असावी. इथे सुद्धा जर पाहिलं तर पुन्हा एक वेळ ऑन साईडला अलॉंग दी कार्पेट फटका खेळून काढलाय. थोडंसं फंबल आणि 2 धावा इथेही जोडल्या जातील. दोन धावेंच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 11 धावा. 11. लोअर फुल टॉस स्वीप करायचा होता. बॅटच्या खालून निघून गेलाय हा बॉल आणि आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या 11. 11.
आखोड्या बॅचचा बॉल शॉर्ट ऑन पोल करत असताना इकडे फिल्डर तिथे मात्र नसणार आहे. गॅप भेटला गेलाय आणि बॉल जातोय अगदी स्क्वेअर लेग मॉडल लाईनच्या पलीकडे. आलाय चौकार. पुन्हा एक वेळ अपील झाली आहे. अपील झाल्याने पंचांनी बोट उंचावलंय. विकेटचं पडतं मैदानाच्या आतमध्ये आणि विकेट येईल. प्रफुल बाद होतील. हॅलो हॅलो. या पवेलियनमध्ये जे पण बसलेले आहे अमरावतीचे फक्त 2 प्लेयर बसतील. बाकी सर्व कमिटी मेंबर खाली जातील. सर्व कमिटी मेंबर खाली जातील प्लीज. फक्त अमरावतीवाले 2 प्लेयर राहतील. चला खाली झाला कमिटी मेंबर. बाकी टीम अमरावती फक्त 2 जण राहतील वरती. चला भैया भैया आपके सिर्फ 2 जन यहाँ पे रुको. बाकी सब नीचे. धावसंख्या पुढे सरसावते आहे. एका धावेच्या मदतीने 19 धावेंवरती. तिसरा ओव्हर प्रगतीपथाला बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिन टॉपेज झालाय. ऑन साइडला खेळायचा होता. बॅटच्या बाहेरच्या कडेला लागलाय बॉल. त्यामुळे बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे या बॉलवरती मात्र 2 धावा सोडल्या जातील. 21 धावा 21. घ्या भावस्कर साहेब माईक घ्या. पुन्हा एक वेळ ऑन साइडला डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक मात्र धाव सोडली जाईल. ज्यांचं जेवण बाकी आहे त्यांनी जेवून घ्यावं, कारण की जेवण आता थोड्या वेळातच बंद होणार आहे. कृपया ज्यांचं जेवण बाकी आहे त्यांनी जेवण करून घ्यावं. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 22 धावा. 18 बॉल आणि 87 धावेंची गरज. 18 मध्ये 87 धावा करायच्यात आलेल्या सर्व आमच्या कृषी विक्रेते असतील, त्यानंतर कंपनी मालक असतील, कंपनी प्रतिनिधी असतील, आपणा सर्वांचं बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून बुलढाणा ॲग्रो असोसिएशन, बुलढाणा ॲग्रो डीलर्स अँड डिस्ट्रीब्युटर बुलढाणा यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आलेल्या आमच्या सर्व कमिटीचं सुद्धा स्वागत असणार. त्यामध्ये आमचे स्कोरर असतील, कॉमेंटेटर असतील,
त्यामध्ये आमची सचिनजी चीम कॉमेंटेटरच्या भूमिकेमध्ये विशालजी बर्डे, त्यानंतर मनोज बेराड असतील. त्यानंतर जर पाहिलं तर आमची संपूर्ण टीम संपूर्ण स्पर्धेला या ठिकाणी लाभली आहे. आणि विशेष इथे कौतुक करावं लागेल प्रसाद फदाड यांचं सुद्धा. खरं तर नक्कीच इथे पुन्हा एक वेळ ऑन साईडला लोअर फुल टॉस बॉल होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक गेले अलॉंग दी कार्पेट खेळून काढला, त्यामुळे या बॉलवरती मात्र एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे सरसावेल 23 वरती. पुढचे 16 बॉल आणि करायच्या त्या मॅचमध्ये 86 धावा. त्यामुळे जर पाहिलं तर थोडंसं अवघड समीकरण या ठिकाणी होत असताना पाहायला मिळेल टीम चंद्रपूर संघासाठी. उडवण्याचा प्रयत्न, परंतु मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा मात्र झाला नाहीये आणि हा डॉट बॉल. हाई बॉल, आणखीन एक डॉट बॉल. टॉस जिंकलाय टीम. या मॅच मध्ये जर पाहिलं तर चंद्रपूर संघाने टॉस जिंकला होता. त्यांचा बॉलिंगचा निर्णय होता आणि चेस त्यांना करायचं होतं, परंतु मात्र इकडे जर पाहिलं तर थोडंसं आता संकटात सापडलाय संघ. पुन्हा एक वेळ मोठा फटका खेळायचा आहे. बॉल हवेत, फिल्डर बॉलच्या खाली आणि विकेट किपरने कोणती चुकी केली नाही. विकेटचं पतन. आणखीन एक मोठा धक्का लागतोय टीम चंद्रपूर संघाला. 23 धाव्यांवरती दुसरा गडी बाद. पुढचे 13 बॉल आणि 86 धाव्यांची गरज. बॉलिंगसाठी आपल्याला नरेश पाहायला मिळतील. कॉमेंट्री चालू ठेवा. अनिकेत बाबंदे, कृपया कॉमेंट्री या ठिकाणी कंटिन्यू चालू ठेवा.
सुंदर अशी टुर्नामेंट BAPL 2026चं आयोजन बुलढाणा डीलर अँड डिस्ट्रीब्युटर ॲग्रिकल्चर सेक्टर एम्प्लॉई असोसिएशन. मॅचचा आनंद घेताना राजूभाऊ बायकर, दत्ताभाऊ उबाळे, रोहित दादा दालमिया, सुंदर असं आयोजन कमिटी यांच्या अध्यक्षतेखाली सुंदर असं काम बुलढाण्याच्या नगरीमध्ये. रखरखत्या उन्हामध्ये लागणारे चटके आणि त्यामध्ये खेळणारे प्लेयर, प्रेक्षकांची अतूट गर्दी, 15 ते 20 हजार प्रेक्षक उपस्थित. तर जो आवाज आपण ऐकत होता तो होता आमचे मार्गदर्शक सचिन दादा राजपूत यांचा. यावेळेला उडवलाय आणि बॉल मैदानाच्या बाहेरही गेलाय. षटकार पाहायला मिळेल. खूप वेळानंतर षटकार लागतोय. अवघ्या काही क्षणातच आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये सचिनची टीम सुद्धा जोडतील. की जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये त्यांची कॉमेंट्री आपण ऐकतोय. हिंदीचा एक गोड आवाज. धावसंख्या फलकावरती नक्कीच इथं पुढे सरसावेल. विजयापासून खूप दूर गेलाय चंद्रपूरचा संघ. इथे फुल लेनचा बॉल आणि डॉट असणार आहे. निर्धाव चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडू धावसंख्या फलकावरती जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 37. 4 बॉल आणि 72 धावेंची गरज. 4 मध्ये करायच्या 72 धावा. पुन्हा एक वेळ शॉर्ट ऑफ बॉल करण्याचा प्रयत्न. लॉंग दी कार्पेट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सिंगल धाव घेतली गेली आहे. आणि आता इथे 71 धावा करायच्या आहेत. 3 बॉल आणि 71 धाव्यांची गरज. बॅकफुटला चांगला खेळला फटका, परंतु मात्र कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहेत. एका मात्र धावेने इथे स्ट्राईक रोटेट होईल. 2 बॉल 70 ची गरज. चला, जर यानंतर दोन्ही टीमचं व्हेरिफिकेशन झालं असेल तर दोन्ही संघाचे कॅप्टन कृपया टॉससाठी या. शेवटचा बॉल असणार आहे या सामन्याचा आणि नक्कीच पूर्णपणे आता हा सामना जिंकलाय स्पार्टन वॉशिम संघाने. मात्र औपचारिक वाक्य या मॅच मध्ये असणार आहे. वाईटचा इशारा या दरम्यान नक्कीच एक धाव पुढे सरसावली जाईल. चला, शेवटचा बॉल बाकी आहे आणि टॉपेज झालाय. इथे सामना जिंकलाय टीम स्पार्टन वॉशिम संघाने. या सामन्याची होती आहे समाप्ती. यानंतरचा होणारा सामना चला, दोन्ही कॅप्टन प्रसाद. एक गोरिला खामगावच्या भोत्या घाटातून आलेला आमचा गोरिया. रात्रीला चालत चालत आलेला गोरिला खामगावच्या भोत्या घाटातून आलेला गोरिला. नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉप जेन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च.
कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉप क्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा